आणि आता सुरुवात करूया विशेष बातम्यांना। राज्यामध्ये श्रावण महिना सुरू होताच विविध सणांचे वेध लागतात। आता राज्यात दहीहंडीच्या आयोजनावरनं राजकीय रंग चढू लागलेले। त्यातल्या त्यात वरळी मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधकांनी दहीहंडीचा उत्सव जोरदार करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे। दहीहंडीच्या आयोजनावरून रंगत, दहीहंडीसाठी राजकीय थर, वरळीत भाजप विरुद्ध युवा सेना। दहीहंडीचा उत्सव हा जसा गोविंदा पथकांसाठी पर्वणी असते तसाच हा उत्सव भव्य दिव्य साजरा करण्यासाठी आणि त्या माध्यमातून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचा। मुंबईतला वरळी हा कोळी बांधवांचा तसंच मराठी बहुल भाषिकांचा मतदारसंघ। वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला। आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ असल्यानं महायुतीचं इथे विशेष लक्ष आहे। मागच्या वर्षी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळीच्या जांभोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदा सुद्धा वरळीत राजकीय थर दिसणारच आहेत। मात्र सरकारचा कार्यक्रम असल्यानं राजकीय जोडे थोडे बाजूला ठेवत यावं असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलंय। मतभेद बाजूला ठेवून ज्यांना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी यायचं असेल त्यांच्यासाठी सर्व दरवाजे खुलेच आहेत। आणि आम्ही तर खास करून डोम ह्या ठिकाणी घेतले, म्हणजे मतदारसंघसुद्धा त्यांचाच असल्याकारण त्यांनी यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं। राज्य शासनाचा हा काही कुठल्या खासगी पक्षाचा कार्यक्रम नाही। सध्या वरळीत एकूण 3 आमदार आहेत। हे तीनही आमदार शिवसेना उबाठा पक्षाचे आहेत। आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर आणि सुनील शिंदे। यंदा सरकारच्या जांभोरी मैदानावरच्या दहीहंडी उत्सवाला वरळी नाक्यावरच्या युवा सेनेच्या हंडीनं प्रत्युत्तर देण्यात येणार आहे आणि दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात या उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। त्यामुळे भव्य दिव्य असा दहीहंडीचा इव्हेंट करून आगामी निवडणुकांसाठी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसह उबाठा शिवसेनेकडून सुद्धा केला जाणार आहे। शिवाय राज्य सरकारनं प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करून पहिली बाजी तर मारलीच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विरोधकांच्या इंडिया आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा मुद्दा अत्यंत वादाचा ठरणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किती खासदार राहतील यावर संजय राऊतांनी थेट भाष्यही केलंय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता नव्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे। खासदार संजय राऊतांनी इंडियाच्या बैठकीच्या आधीच राजकीय तोफ डागली आहे। इंडियाची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक पार पडते, पण त्याआधीच संजय राऊतांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा आकडा जाहीर केला। 18 सांसद थे महाराष्ट्र से, वो 18 सांसद कायम रहे, वो आंकड़ा कायम रहे लोकसभा में। और एक दादरा नगर हवेली 19 के 20 हो गए, 19 के 15 नहीं हो। 19 लाखांचा आकडा कायम राहणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत घमासान झालं नसतं तरच नव्हतं, कारण महाविकास आघाडीत अजून जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवातच झालेली नाही आणि त्यामुळे संजय राऊतांनी आधीच आकडा जाहीर केल्यानं घटक पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। आपल्याला लक्षात असेल की उद्धवजींनी पण सुद्धा आता जो रिव्ह्यू घेत असताना त्यांनी सांगितलं की जिथं त्याचं मेरिट असेल त्याच्या आधारावर आपण जागा वाटपाचं धोरण स्वीकारू आणि काँग्रेसने पण भूमिका कोरमध्ये आज निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे जी काही मेरिट असेल त्या मेरिटच्या आधारावर निर्णय होणार आहे। त्याच्यामुळे उद्या आम्हाला 25 मिळतील की त्यांना 18 मिळतील हा प्रश्न नाही आहे। मेरिटवर जागा वाटप करावा अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागा आणि नंतर पोट निवडणुकीत जिंकलेली 1 जागा अशा 19 जागांवर तडजोड होणार नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागा वाटप कसं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकीकडे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून राज्य सरकार सरकारी योजना घेऊन नागरिकांच्या दारात जात आहे, तर दुसरीकडे राज्यात मराठवाड्यासह बऱ्याच भागांमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर दुष्काळ सदृश परिस्थिती असताना सरकार कार्यक्रम घेण्यामध्ये व्यस्त असल्याचा विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय।
आपला आज इकडे कार्यक्रम असताना पलीकडे एक कार्यक्रम होता. कोणता कार्यक्रम? सरकार आपल्या दारी. बरोबर ना? सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी. ऐकलं? हिंगोलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर केलेला हा हल्लाबोल. हाच धागा पकडत शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी देखील सरकारवर ट्विटद्वारे हल्लाबोल चढवलाय. शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला दुष्काळ आपल्या दारी येऊन ठेपला याची पुसटशी तरी जाणीव आहे का? सद्यस्थितीत 329 महसुली मंडळात पावसाचा 23 दिवसांचा खंड पडल्यानं दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील 18 जिल्ह्यांमधील खरीप वाया गेल्यातच जमाय. ही परिस्थिती विशद करत जयंत पाटलांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. तर सरकारकडून जयंत पाटलांचे आरोप फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारची भक्कम बाजू मांडत विरोधकांना टोलाही लगावलाय. शासन आपल्या दारी हे कार्यक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात झाले तर महायुतीचे मतदानाची टक्केवारी 51% वर गेल्यावर आमच्या सरकारमध्ये किंवा त्यांनी जे स्वप्न बघितले आहे ते पूर्ण होणार नाही म्हणून ते टीका करतात आहे. राहिला दुष्काळाचा भाग, पीक विमा योजनेचा मात्र दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मोठा फायदा शेतकऱ्याला होईल आणि दुष्काळावर संपूर्ण नियंत्रण सरकार ठेवेल. आता विरोधी पक्षाच्या लोकांना चिंता करण्याची गरज नाही. एकीकडे सरकार स्वतःच्याच कार्यक्रमातून स्वतःचीच पाठ थोपटून घेत असल्याचा थेट आरोप विरोधकांकडून केला जातोय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देण्यात आली असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी आगामी निवडणुकीची तयारी केल्याचं आता पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये खडसेंच्या कन्येला पराभूत करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना घेरत खडसेंनी आता रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि त्यामुळे बोदवड आणि मुक्ताईनगरला जोडणाऱ्या या पुलावरून आता आरोप प्रत्यारोपांचं उड्डाण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुक्ताईनगरात खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील. खडसे आणि पाटलांमध्ये जुंपली. निकृष्ट कामाचा खडसेंचा आरोप. रेल्वे पुलावरून राजकीय उड्डाण. बोदवडमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत बोदवड मुक्ताईनगर या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम करण्यात आलंय. या पुलावरून आता राजकारण चांगलंच तापू लागलंय. नव्यानंच काम झालेल्या पुलावर आता खड्डे पडल्यानं नागरिकांची प्रचंड तारांबळ उडते. त्यामुळे हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी होते. एकदम खराब आहे दादा. किती माणूस जोरात आला तर पलटी होणार मोटरसायकलला तर कोण्या गटरमध्ये पण त्याचा भरोसा नाही. या नवीन रस्त्याचं जे नूतनीकरण झालेलं आहे ते 100% एकदम खराब झालेलं आहे. 2 किलोमीटरमध्ये 100 गड्डे आहेत आणि वाहनांचा 100%नी 150% अपघात होण्याची शक्यता दाखवता येत नाही. वास्तविक हे नवीन काम आहे आणि हायवेच्या याच्यावरती अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले दिसून येत आहे. खरं तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटनाची वाट न पाहता हा पूल वाहतुकीसाठी खुला केला, परंतु अवघ्या 15 दिवसात पुलावर खड्डे पडले. त्यामुळे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे गटनेते असलेल्या खडसेंनी रौद्र रूप धारण करत बांधकाम विभाग उपशाखा अभियंत्याची कान उघाडणी केली. यावेळी त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण रस्त्याच्या बांधकामाची चौकशी केली पाहिजे आणि ठेकेदाराचं बिल या ठिकाणी थांबवलं पाहिजे. हे बांधकाम पण निकृष्ट झालेलं आहे. ठेकेदार हे राजकीय दबावामुळे जिथं काम करतात, सगळे कामं जे मतदारसंघामध्ये चालू दिसत आहेत ते याच धर्तीचे, याच क्वालिटीचे, याच दर्जाचे आहे. अधिकारी हे खपवून घेतात आणि टक्केवारीवर हे सगळं चाललेलं आहे. आता खडसेंनी आरोप केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील तरी कसे शांत राहणार? त्यांनीही या पुलाला 2016 मध्ये मंजुरी मिळाल्याचं सांगत खडसेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. हा पूल 2016-17 मंजूर झालेला आहे. राज्य आणि केंद्राच्या शेअरिंगमध्ये 38 कोटी रुपये लँड पर्चेसिंग पासून तर त्याचा स्ट्रक्चरल बांधकाम पर्यंत अशी त्याची कास्ट आहे. 16-17 मध्ये 17-18 मध्ये जो पूल मंजूर झाला तो पूल कोणत्या कॉन्ट्रॅक्टर दिला आणि कोणी दिला आणि कसा झाला आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टर टेंडर घेतलं हे प्रश्न मला विचारल्यापेक्षा ज्या कोणी मंजूर केला स्वतःच्याच कुटुंबातल्या त्यांना विचारा ना. या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात खडी आणि डांबराचा वापर अत्यंत काटकसरीने झाल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे पुलाला भेगा पडल्या आहेत.
तसंच पुलावरचे खड्डेही धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे यावर राजकारण न करता आधी खड्डे बुजवण्याची आणि त्यानंतर दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होण्याची गरज आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, मुक्ताईनगर, जळगाव. उद्धव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये केलेल्या भाषणाचे पडसाद अजूनही उमटतायत. उद्धव ठाकरेंकडे विकासाचे मुद्देच नसल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय, तर शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा दरेकरांवर पलटवार केलाय. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू. भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. उद्धव ठाकरेंनी 1 तास विकासावर बोलून दाखवावं असं थेट आव्हान प्रवीण दरेकरांनी दिलंय. रविवारी हिंगोलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार सुरू झालाय. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करू. शिवसेना ठाकरे गटानं प्रवीण दरेकरांच्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. भाषणबाजी म्हणजे विकास नव्हे असा टोला ठाकरे गटानं लगावलाय. ज्या दरेकरांना फक्त आणि फक्त मुंबईतली संपत्ती गोळा करण्यातून वेळ मिळत नाहीये, त्या दरेकरांची पात्रता नाहीये की त्यांनी सन्मान्य पक्षप्रमुखांच्या बद्दल बोलावं. या राज्यात भाजप शासित उत्तर प्रदेश सारखी ना प्रेत नदीवर तरंगली ना इथे कोणाची आभाळ झाली. त्यामुळे विकासाच्या गप्पा आणि बाता ह्या मोदीजींच्या भक्तांनी अजिबात मारू नये. हिंगोलीमधल्या सभेनंतर गेल्या 2 दिवसात याच मुद्द्यावरनं सुरू झालेला संघर्ष सध्या तरी थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. परिणामी आव्हान आणि प्रतिआव्हानांची ही साखळी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, पण त्याआधीच कोल्हापुरात शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये महापौर पदावरनं जुंपल्याचं दिसतंय. शिंदेंच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात महापौर पदावरनं कलगीतुरा नेमका कसा रंगलाय जाणून घेऊया या रिपोर्टमधनं. कोल्हापूरचे मतदार हे अत्यंत हुशार आहेत. निश्चितपणे येणार आहे या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचा ठरेल. शिंदेच्या शिवसेनेचे कोल्हापुरातील नेते राजेश क्षीरसागरांचा हा दावा सध्या तरी निरर्थक आहे. एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त भेटत नाहीये, त्यातच शिंदेच्या शिवसेनेचे भविष्य वर्तवण्यात व्यस्त दिसत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तेत आम्हीच येऊ असा दावा शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी केला. आज या ठिकाणी जर पाहिलं तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून रंकाळ्याला 20 कोटी देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आता लवकरच खंडपीठाची घोषणा शासनाकडून होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आमचं एक ठाम मत आहे की कोल्हापूरचे मतदार हे अत्यंत हुशार आहेत. निश्चितपणे येणार आहे या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेचा घडेल. या पद्धतीने शिवसेनेचे उमेदवार त्यांनी या ठिकाणी विजयी करतील. आधीच कोल्हापूरच्या लोकसभा आणि विधानसभा जागेवरून ठाकरेंच्या शिवसेनेला मित्र पक्षांकडून डिवचलं जात आहे. त्यात आता महापौर पदावरही कट्टर विरोधक असलेल्या शिंदेच्या सेनेनं दावा केल्यानंतर ठाकरे गटही मैदानात उतरला. आधी निवडणुका घेऊन दाखवा मग बघा अशा शब्दात संजय पवार यांनी पलटवार केला. जर शासनाची हिंमत असेल, शासनाचं जर खरोखर पुढे त्यांना बघायचं असेल की काय परिस्थिती आहे, तर त्यांनी मुंबई महापालिका पहिला लावावी. स्थानिक ज्या निवडणुका ज्या रखडून ठेवलेल्या आहेत त्या लावाव्यात आणि ते कुठं आहेत हे त्यांच्या लक्षात येईल. निवडणूक न लावण्याचं कारण काय तर सगळ्यांच्या लक्षात आहे. महापौर तर खूप लांब आपल्या मतदारसंघामध्ये जिथं आपण राहतो तिथं आपला माणूस 15-20 वर्षात एक तर निवडून आला का, जे घोषणा करतायत त्यांना हा माझा प्रश्न आहे. कोल्हापूरच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गटात चांगला संघर्ष सुरू झालाय. अद्याप कोणत्याच निवडणुका जाहीर झाल्या नसताना सगळ्या जागा आम्हीच जिंकू असे दावे प्रतिदावे दोन्ही गटाकडून केले जातात. निवडणुका जाहीर होण्याआधी सुरू झालेला हा संघर्ष पाहता येत्या काळात महाविकास आघाडी विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेतील वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. राज्यातले उद्योगधंदे बाहेर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला
फडणवीस आणि सत्ताधारी महायुती सरकारचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. विरोधकांवर फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक. महाविकास आघाडीचं मात्र राजकीय अस्थिरतेवर बोट. महाराष्ट्रात उद्योगांच्या आउटगोईंगवरून मध्यंतरी चांगलंच राजकारण तापलं. राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर एकामागून एक उद्योग परराज्यात गेल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. पण आता सलग दुसऱ्या वर्षी परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा सर्व डाटा जाहीर केला. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अव्वल आहे. 22-23 मध्ये 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत सुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. एप्रिल ते जून 2023च्या दरम्यान 36,634 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला FDI अधिक असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. पण हे सगळं सांगतानाच फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. खरं म्हणजे 2019 पर्यंत महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी गुजरात 1 नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी कर्नाटक 1 नंबरवर गेला आणि महाराष्ट्र बराच खाली गेला. मात्र मागच्या वर्षी एका वर्षामध्ये महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आणि आता याही वर्षीचे जे तिमाहीचे रिझल्ट्स आलेले आहेत, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी आणि मी जे घोषणा केली होती सरकारमध्ये आल्यानंतर की आम्ही पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू, आम्ही ते करून दाखवलं. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक परकीय गुंतवणूक आल्याचा दावा केला असला तरी विरोधकांना मात्र हे अजिबात मान्य नाही. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रात मोठे प्रकल्प येत नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जो तळेगावला पुण्याला येणार होता, निश्चित झालं होतं, तो या अस्थिरतेमुळं तो गुजरातला गेला. खरं तर महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे राज्यातील उद्योगधंद्यांना नवी उभारी मिळणार आहे. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्र अव्वल स्थानी आला असला तरी राज्यातल्या उद्योगांवरून सुरू झालेलं राजकारण थांबता थांबत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असले तरी अजित पवारांनी जिल्ह्यातील प्रशासकीय बैठकांचा धडाकाच लावलेला आपण बघितला. त्यामुळेच पुणे जिल्ह्याचा कारभारी नेमका कोण यावरून दादा नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू झालंय असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरबारी पोहोचलेलं आहे. तुम्हाला सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत, म्हणजे त्यांना पालकमंत्री बोलतच नाही. तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या सूचक वक्तव्यानंतर राज्य सरकारमध्ये दादा विरुद्ध दादाचा नवा अंक सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे याविषयी तक्रार केल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींची त्याला पार्श्वभूमी असल्याचं मानलं जात आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यात प्रशासकीय बैठकांचा धडाका लावलाय. काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये पुणे जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला होता. त्यामुळे 2 दादांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी या सुंदोपसुंदीची चर्चा फेटाळली आहे. चंद्रकांत दादांबद्दल काय CM साहेबांकडे बोलले ते मला तर माहिती नाही आणि ते देखील सिनियर लीडर आहेत, तर त्यांच्यामध्ये जी काय चर्चा झाली मला माहीत नाही. परंतु असंही कुठेही समन्वय नसल्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही. सगळे जे नेते आहेत हे अतिशय वर्षानुवर्ष फार मोठं चांगलं महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करणारे आहेत.
अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. विशेष म्हणजे त्या बैठकीला अजित पवारांनीही हजेरी लावली होती. तसंच चंद्रकांत पाटलांनी 400 कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती. त्या बैठकीचं इतिवृत्त 1 जुलैला जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र 2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून जिल्हा नियोजन बैठकीचं इतिवृत्त प्रशासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे आणि त्यावरूनच दादा विरुद्ध दादा संघर्ष पेटल्याची चर्चा आहे. मला काय तक्रार केली हे सरकारमध्ये माहीत नाही. मी राज्याचा भाजपचा अध्यक्ष म्हणून सांगेल की सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे. जे काही सरकारमध्ये कब्जास्त असेल ते माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा बघेल. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच अजित पवारांसाठी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे. मात्र अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलं. त्यामुळे आता या नव्या राजकीय समीकरणात हे पालकमंत्रीपद कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बीडच्या सभेतून छगन भुजबळांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. दरम्यान यानंतर शरद पवार गटाकडून भुजबळांना प्रत्युत्तर देण्यात आलं. येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवार गटानं दंड थोपटलाय. त्यामुळे पवारांची रणनीती येवल्यात छगन भुजबळ यांना रोखणार का, रोखण्याची आहे का, पाहूयात स्पेशल रिपोर्ट. सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे केस दिल्यानंतर सीबीआयने एक शब्द सुद्धा आमच्या विरुद्ध त्या चार्जशीट मध्ये म्हटलेला नाही. सीबीआयच्या चार्जशीट मध्ये माझं नाव सुद्धा नाही. साहेब, आमची काय चूक झाली ते सांगा. रविवारी छगन भुजबळांनी शरद पवारांवर केलेल्या बोचऱ्या टीकेचे पडसाद उमटू लागले. शरद पवार गटानं भुजबळांची त्यांच्याच मतदारसंघामध्ये कोंडी करण्यासाठी कंबर कसली आहे. भुजबळांच्या टीकेनंतर अवघ्या 48 तासातच राजकीय हालचालींनाही वेग आलाय. भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरवर शरद पवारांची भेट घेतली. यावेळेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवार समर्थकांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेच्या बरोबर जसे गेलेल्यांची अवस्था झालेली आहे तशी आता आपली व्हायला लागलेली आहे. याची जाणीव गावाकडे गेलेल्या या सगळ्यांना करायला आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी भिस्त नाशिक जिल्ह्यावर पवार साहेबांची आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. पण त्यामुळे पक्षाच्या तिसऱ्या फळीतल्या नेतृत्वाला आगामी काळात संधी असल्याचं सूचक वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. थोडंसं तुम्हाला वाटेल की मोठमोठे आपण ज्यांच्या मागे इतके वर्ष उभा होतो ती माणसं गेली, आता कसं होणार. ज्यावेळी पुढची 2 लाईनी जातात त्यावेळी निसर्गाचा नियम आहे, मागची लाईन पहिली लाईन होती. त्यामुळं पहिल्या लाईनीतले गेले, दुसऱ्या लाईनीतले गेले तर तिसऱ्या लाईनीतले पहिल्या लाईनीत आले. छगन भुजबळांनी शरद पवारांवर केलेली टीका येवल्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारशी रुचलेली नाही. त्यामुळे येवल्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. पवार साहेबांनीच भुजबळ साहेबांना मोठं केलं आणि जे आत्तापर्यंत जेवढं मंत्रिपद भोगले ते फक्त भुजबळ साहेबांनी पवार साहेबांच्या जीवावर भोगले. आणि ते बीडमध्ये जे भाषण केलं भुजबळ साहेबांनी ते कुठल्याच शेतकऱ्याला आणि कोणालाच आवडलं नाही. भुजबळ साहेबांचं हे वागणं ते बुडत्याच्या पायडोहाकडे या पद्धतीने होणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये भुजबळ साहेब येवल्यामध्ये रिपीट होणार नाही, मतदारसंघ होऊ देणार नाही. फक्त आमची एक विनंती असेल त्यांना का तुम्ही पळून जाऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडानंतर शरद पवारांनी बंडखोरांच्या विरोधात पहिली जाहीर सभा भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात घेतली होती. आता भुजबळांनी पवारांना टार्गेट केल्यामुळं शरद पवार गटानं येवल्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केलेली आहे. त्यामुळे आगामी काळात येवल्यात भुजबळांना धक्का देण्याची तयारी शरद पवार गटाकडनं केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची ठाकरे गटातली घरवापसी, यामुळे ठाकरे गटात अंतर्गत संघर्ष होताना दिसतोय.
शिर्डीसाठी आधीच मोर्चे बांधणी करणारे बबनराव घोलप वाकचौरेंच्या प्रवेशामुळे नाराज झालेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे हे मात्र नक्की. या संदर्भातच सविस्तर जाणून घेऊया. शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरेंसमोर एक नवा राजकीय पेच निर्माण झालाय. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतंच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. मात्र या लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव घोलप इच्छुक आहेत. वाकचौरेंच्या पक्षप्रवेशामुळे या मतदारसंघातल्या उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते. ते म्हणले की मी कोणालाही अजून म्हणजे त्याला अजून काही मी शब्द दिला नाही उमेदवारीचा. मी त्या मतदारसंघामध्ये जरा गटतट झाल्याचं मला वाटतं. त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलून घेईल आणि ते जे सांगतील त्याला मी उमेदवारी देईल. मी म्हटलं माझी या गोष्टीला मान्यता आहे, फक्त मला तुम्ही शब्द दिला होता तेच मी विचारायला आलो की नेमकं झालं काय. तर ते म्हणले तसं काही झालं नाही. 2009 मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेच्या तिकिटावर शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत वाकचौरेंनी आरपीआय नेते रामदास आठवलेंचा दणदणीत पराभव केला होता. पण 2014 मध्ये वाकचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत वाकचौरेंचा पराभव झाला. दरम्यान जिल्ह्याच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी गेलंय. आता वाकचौरे स्वगृही म्हणजेच ठाकरेंच्या सेनेत परतलेत. या बाबतीमध्ये मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही, मी काही ऐकलेलं नाही, त्यामुळे मी यावर काही भाष्य करू इच्छित नाही. ही बाब मातोश्रीच्या अंतर्गत आहे. मातोश्री ठरवेल ते अंतिम असतं, त्यामुळे याच्यावर चर्चा न केलेली बरी. वाकचौरेंच्या शिवसेना उबाठातल्या प्रवेशावरनं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारण ढवळून निघालंय. एकीकडे बबनराव घोलपांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे वाकचौरेंनी सुद्धा तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिकीट देताना उद्धव ठाकरेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह हरीश तिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केलं आणि त्यानंतर मराठा समाजाकडून आरक्षण मिळवण्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली. आता काही दिवसांपासून थंडावलेला हा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय. पाहणार आहोत याविषयीच विशेष रिपोर्ट. मराठा आरक्षण तांत्रिक तिढ्यामध्ये अडकलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या स्टेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे सरकू शकलेला नाही. आरक्षणासाठी मराठा समाजातले अनेक गट तट आपापल्या पद्धतीनं रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मंगळवारी जालन्यातल्या शहागडमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं. नेहमीप्रमाणे मोठं आंदोलन झालं खरं, पण हाती काहीच लागलं नाही आणि त्यामुळेच आता आमरण उपोषणाचा संकल्प करण्यात आलेला आहे. पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही. मुख्यमंत्री साहेबांना गोदा पट्ट्याच्या आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीने विनंती. एकतर अंतयात्रा निघणार माझी, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार. हे आंदोलन हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये, ही मुख्यमंत्री साहेबांची आणि सरकारची जबाबदारी आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघालेला होता. त्यानंतर अनेक मूक मोर्चे झाले. 9 ऑगस्ट 2016ला मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा निघाला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी तब्बल 58 मोर्चे निघाले. 42 मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं. या आंदोलनांची दखल घेत सरकारनं आरक्षण बहाल केलं खरं, पण ते सुप्रीम कोर्टाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलं. सध्या मराठा आंदोलनाची धग काहीशी कमी झालेली आहे, पण आरक्षणाची आशा मात्र कायम आहे. मराठी आरक्षण हे देण्यासाठी सरकारनं जे नेमलेले आमची जी कमिटी होती त्यांनी आजपर्यंत काय केले हेही आज आम्हाला अहवाल पाहिजेच त्याचा. आणि मराठी आरक्षण हे गरजेचं असूनही पुन्हा मराठींचे विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान आहे की मराठी आरक्षण हे गरजेनुसार, जसं म्हणतात की काळानुसार बदललं पाहिजे, तसं मराठी समाजाला आरक्षण हे सुद्धा गरजेचंच आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्यानं याचे राजकीय पडसादही उमटू लागलेत.
अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. मी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आपल्या सर्वांना माहिती आहे. ते त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने कोर्टात त्या आमच्या अध्यादेशाचा बचाव केला नाही, त्यामुळं तो अध्यादेश रद्द झाला. हे सरकार काय करणार आहे त्याने आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे, तुम्हाला घेतलं पाहिजे विश्वासात. संभ्रम आहे, लोक संतप्त आहे. त्यामुळे आता या शिंदे सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पुढे काय करायचं ठरवलं पाहिजे. धनगर आरक्षणाचा प्रश्न, तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केंद्राकडे आहे, तुम्ही शांत बसलेला आहे. तसंच ओबीसी जनगणनेचा विषय आहे, तुम्ही शांत बसलेला आहे. तेव्हा तुम्ही म्हणत होता की आम्हाला सत्ता द्या, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये, आणि सत्ता दिल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. 1.5 वर्ष झाले ना, मग काय केलं या 1.5 वर्षामध्ये? राज्यभरात निघालेल्या मराठा मोर्चांमुळे तत्कालीन फडणवीस सरकारनं तत्काळ मराठा आरक्षण दिलेलं होतं. पण जवळपास 4 वर्ष उलटल्यानंतरही आरक्षणाचा कायदेशीर तिढा सुटू शकलेला नाही. सध्या मराठा आरक्षण रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या चक्रातच अडकलंय. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशा नवनवीन मागण्या केल्या जात आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नेमकं कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील उद्योगधंदे बाहेर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीस यांनी सत्ताधारी महायुती सरकारचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. विरोधकांवर फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक. महाविकास आघाडीचं मात्र राजकीय अस्थिरतेवर बोट. महाराष्ट्रात उद्योगांच्या आउटगोईंगवरून मध्यंतरी चांगलंच राजकारण तापलं. राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर एकामागून एक उद्योग परराज्यात गेल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. पण आता सलग दुसऱ्या वर्षी परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा सर्व डाटा जाहीर केला. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अव्वल आहे. 22-23 मध्ये 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष थेट विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत सुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. एप्रिल ते जून 2023च्या दरम्यान 36,634 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला FDI अधिक असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. पण हे सगळं सांगतानाच फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. खरं म्हणजे 2019 पर्यंत महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी गुजरात 1 नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी कर्नाटक 1 नंबरवर गेला आणि महाराष्ट्र बराच खाली गेला. मात्र मागच्या वर्षी एका वर्षामध्ये महाराष्ट्राला आपण गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आणि आता याही वर्षीचे जे तिमाहीचे रिझल्ट्स आलेले आहेत, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी आणि मी जे घोषणा केली होती सरकारमध्ये आल्यानंतर की आम्ही पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू, आम्ही ते करून दाखवलं. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक परकीय गुंतवणूक आल्याचा दावा केला असला तरी विरोधकांना मात्र हे अजिबात मान्य नाही. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रात मोठे प्रकल्प येत नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जो तळेगावला पुण्याला येणार होता, निश्चित झालं होतं, तो या अस्थिरतेमुळं तो गुजरातला गेला. खरं तर महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे राज्यातील उद्योगधंद्यांना नवी उभारी मिळणार आहे.
पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्र अव्वल स्थानी आला असला तरी राज्यातल्या उद्योगांवरून सुरू झालेलं राजकारण थांबता थांबत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या स्पेशल रिपोर्टसह आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.